इथं बघू शकता सियाज आहे, एकदम 2 मिनिटात सांगतो. सियाज आहे, याचा जवळपास इजार इंटरकूलर, त्याचबरोबर सस्पेन्शनचं काम, संपूर्ण सस्पेन्शन, स्टेअरिंग रॅक वगैरे टाकले. याचबरोबर ही पण मेजर गाडी आहे. याचबरोबर ही मेजर गाडी आहे, ह्याचं हाय प्रेशर पंप, इंजेक्टर बदललेत. त्याचबरोबर टॅपेट कवर वगैरे नवीन टाकले. काम चालू आहे सगळं. स्कॉर्पिओचं जवळपास इथं सस्पेन्शन हे डीप सर्व्हिसचं काम आहे. त्याचबरोबर पाठीमागते ॲक्सल ऑइल सीलचं काम केलेलं आहे. त्यानंतर इथं बघा ब्रिझाचं पण सर्व्हिसचं काम चालू आहे. त्याचबरोबर छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, इंजेक्टर वगैरे मिसिंग होते. त्यानंतर इथं एंडिवरचं काम चालू आहे. ह्याच्यावरती डीप सर्व्हिसचं चालू आहे. त्याचबरोबर टेन्शनरचा आवाज येतो इथं. आणि त्यानंतर छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, बोनेटचे शॉकर वगैरे बदलायचे आहेत. त्यानंतर सस्पेन्शन वगैरे चेक करायचं आहे. त्याचबरोबर इर्टिगाचं पण इथं सस्पेन्शनचं काम चालू आहे. त्याचबरोबर डीप सर्व्हिस आहे. टिगवान आहे. ह्याचं 2-3 दिवस झालं मटेरियल ऑर्डर केलं होतं. सगळं फोक्सवॅगनमध्ये मटेरियल आले. आता सस्पेन्शनचं काम चालू आहे. पाठीमागं पण ब्रेक पॅड वगैरे ब्रेक डिस्क बदलायला चालू आहे. पोलो आहे, ह्याचं लिकेजचं काम चालू आहे. त्यानंतर इथं बऱ्याच जणांना माहीत नाही की आपल्या इथं पेंटिंगचं काम होतं. हे जर रबिंग पॉलिश आणि पाठीमागचं बंपर पेंटिंग करायचं आहे. पेंटिंगची तयारीसाठी चालू आहे. सगळं पेंटिंगचं काम वगैरे आपलं पेंट बूथमध्ये होतं. ठीक आहे. बऱ्याच जणांना माहीत नसेल की त्यांची पेंटिंगच्या गाड्या आणायची, तर नक्की घेऊन या. इथं पेंट बूथमध्ये आपलं पेंटिंगचं काम होतं. त्याचबरोबर तिकडं वॉशिंगचं काम चालू आहे. ठीक आहे. त्या गाडीला रेग्युलर सर्व्हिस केली ती. होंडा गाडी आहे. या ठिकाणी इथं बघू शकता, जर सस्पेन्शन ॲक्सल रिपेअर केलेलं आहे. सस्पेन्शनमध्ये स्टेअरिंग रॅक वगैरे नवीन टाकले. त्याचबरोबर टायमिंग चेन आणि ऑइल लिकेजचं काम काढायचं आहे. त्याचबरोबर क्रेटा आहे. ह्या क्रेटाचं सस्पेन्शनचं काम करायचं आहे. 2-3 पीसेचं पेंटिंग केलेलं आहे. पेंटिंगचं काम झालं आहे. रबिंग पॉलिश करायचं आहे. त्यानंतर डीप सर्व्हिस आहे आणि छोटे मोठे बाकीच्या गोष्टी आहेत, म्हणजे बरंचसं काम आहे ह्याच्यामध्ये. त्यानंतर ही किया आहे. कियाचं टेन्शनर बदलायला चालू आहे. त्यानंतर बाकीचं काय काम नाही तिचं. वेर्ना आहे. वेर्नाचं संपूर्ण सस्पेन्शनचं, त्याचबरोबर बाकीचं काम झाले. इंजेक्टर इथं सर्व्हिसला दिलेलं आहेत. इंजेक्टर रिटर्न येतं सर्व्हिसचं. त्यानंतर इथं बघू शकता होंडा, ह्याचं ॲक्सिडेंटल गाडी आहे. इथं होंडा ह्याचं ॲक्सिडेंटचं काम करायचं आहे. त्याचबरोबर सस्पेन्शन आणि डीप सर्व्हिस, क्लच प्लेट बदलायची आहे. आणि गाडी चालू होत नाही, त्यामुळे टो करून आलेली आहे आपल्याकडं. त्यानंतर अगोदरच तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की ही इनिवा आहे. याचं सस्पेन्शनचं काम केलं आहे, डीप सर्व्हिस केलं आहे, बरंचसं काम केलं आहे. ब्रेक पॅड ब्रेक डिस्क बदलले आहेत. त्याचबरोबर डेंटिंग पेंटिंगचं आणि पाठीमागचं डेड ॲक्सलचं क्लच प्लेट बदलले आहे. बाकीचं बरंचसं काम केलं आहे. त्यानंतर इथं किया आहे. ही पण डीप सर्व्हिस आणि छोट्या मोठ्या कामासाठी आले आहे. ठीक आहे. तुम्ही काल व्हिडिओमध्ये बघितलं असली इनिवा क्रेस्टा, ह्या इनिवा क्रेस्टाचं पण सस्पेन्शनचं काम केलं आहे. त्यानंतर त्या इनिवाचं पण डेंटिंग पेंटिंगसाठी आली ती. त्याचबरोबर बाकीच्या पण गाड्यांचं काम झालं. तिकडं आपल्याकडे कामासाठी गाड्या घेऊन येत असाल तर अपॉइंटमेंट घेऊन या. अपॉइंटमेंट जर मॅडमनी कॉल वगैरे नाही उचलला तर तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपवरती अपॉइंटमेंट म्हणून मेसेज टाका, तुम्हाला डायरेक्ट अपॉइंटमेंट भेटेल. त्यानंतर गाड्या घेऊन या. कसं राहतं की लिमिटेड 10 ते 12 गाड्या जर दररोज काम करायचे असतील, तेवढ्या जर गाड्या घेतल्या तर आपल्याला काय होतं, तेवढ्याच गाड्यावरती व्यवस्थित काम करता येतं.